नमस्कार, मी पायल. सारडा करिअर पॉइंट येथे आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत जुळले आहेत योगेश राऊत. यांचे 3 वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती झालेली आहे. आज योगेश सोबत आपण जाणून घेऊया की त्यांची सक्सेस जर्नी कशा प्रकारे होती. वेलकम योगेश. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. कसं वाटतंय तुम्हाला हे यश मिळवल्यानंतर आता? खूप छान वाटतंय, कारण की तुम्ही जे पण अभ्यासाची मेहनत करता आणि तुमचा जो टाइमचा इन्व्हेस्टमेंट करता ते याच दिवसासाठी असते. जे सक्सेस लिस्ट मध्ये जर का तुमचं नाव आलं तर नक्कीच हॅपीनेस असतोच. तू तुझी जर्नी कधीपासून सुरू केली? मॅम, मी 2021 पासून माझी जर्नी चालू केली ऑगस्ट मंथ मध्ये. आणि ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या इच्छा होती की आपण आता कुठेतरी करिअरकडे बघावं, म्हणून बँकिंगकडे आलो. खरं सांगायचं तर बँकिंगकडे आलो नव्हतं. MBA साठी मी सारडा करिअर पॉइंट इथं क्लासेस लावले होते. खरं तर MBA करायचं होतं, CET द्यायची होती, त्यासाठी आलो होतो. पण CET देताना सर जेव्हा शिकवत होते तेव्हा समजलं की MBA CETचा सिलेबस आणि बँकिंगचा सिलेबस हा कुठेतरी सारखाच आहे. मग आपण MBA CET साठी जर का प्रयत्न करू शकतो तर आपल्यात तेवढं कॅलिबर आहे की आपण बँकिंग साठी सुद्धा प्रयत्न करू शकतो. म्हणून तेव्हापासून बँकिंग साठी प्रयत्न सुरू केले. MBA CET सुद्धा दिली होती, पण नंतर बँकिंग साठी चालू केलं. 2023 मध्ये माझी ऍज अ एडीओ म्हणून LIC मध्ये निवड झाली आणि नुकतीच ऍज अ PO म्हणून RRB मध्ये सुद्धा आणि IBPS PO मध्ये सुद्धा निवड झाली. ओके. तू म्हटलं जसं की तू CETची एक्झाम दिली होती, तेव्हा तुझा स्कोर कसा राहिला होता? त्यामध्ये सुद्धा स्कोर चांगला होता. तेव्हा पण प्रश्न पडला होता की आता MBA साठी जायचं का. मला CET मध्ये जवळपास 98 पॉईंट समथिंग मार्क्स होते. घरच्यांनी सुद्धा म्हटलं होतं की CET MBA कडे तू जावं, पण असं वाटलं की गव्हर्नमेंट जॉब साठी ट्राय जर का केलं तर आपलं त्याच्यामध्ये सुद्धा सिलेक्शन होऊ शकते, म्हणून तेव्हा तो निर्णय ड्रॉप केला. प्रिपरेशन जेव्हा सुरू केलं तर काही ना काही अडचणी आल्या असतील तुला. हो मॅम. मग तू त्या अडचणींना कसं समोर केला? जो पण विद्यार्थी म्हणा किंवा कोणी पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जर का प्रिपरेशन करत आहे तर नक्कीच अडचणी त्याच्यामध्ये येतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते की या कॉम्पिटेटिव्ह फील्डमध्ये तुम्हाला टाइमचं इन्व्हेस्टमेंट योग्यरित्या करता आलं पाहिजे आणि वेळ तुम्हाला लागणारच आहे. तर वेळेनुसार सगळ्या गोष्टी होत जातात, पण जो अभ्यास आहे आणि स्वतःचा भरोसा तो तुमचा कायम असला पाहिजे. सोबतच ज्या पण गोष्टीमध्ये तुम्हाला अडचणी येतात त्या गोष्टी तेव्हाच सॉल्व्ह करून त्यामध्ये आणखी तुम्ही कशा प्रकारे चांगलं करू शकता यावरती तुमचा फोकस असला पाहिजे. हा जोही कालावधी गेला त्यामध्ये कधी ना कधी असं आलं असेल की आता अपयश आलेलं आहे, आपण हा ड्रॉप करून द्यावा प्लॅन. मग त्यावेळेस तू त्याच्यावरून कसं मात केलं? ऍक्च्युली त्याच्या मागे सुद्धा एक स्टोरी आहे. मी सांगू इच्छेन की मी सगळ्यात आधी RRBचा पेपर दिला होता, तेव्हा झाला नाही. IBPS चे काही पेपर दिले, प्रिलिम सुद्धा पास झाली नाही. पण RBI मध्ये मी जेव्हा RBI असिस्टंटचा पेपर दिला तेव्हा मी प्रिलिम पास करून मेन्स साठी गेलो होतो, पण त्यामध्ये मेन्स मध्ये माझं होऊ शकलं नाही. तेव्हा खूप खचून गेलो होतो. घरी पण काही दिवस मी लायब्ररीत यायचो, काही दिवस यायचो नाही, अभ्यास करायचो नाही. माझ्या वडिलांना दिसलं होतं की याची कुठेतरी मनस्थिती सध्या बदलत आहे. पण त्यांनी त्या वेळेमध्ये मला खूप जास्त साथ दिली. त्यांनी सांगितलं की नाही, तू करू शकतोस, तू केलं पाहिजे. सोबतच जेव्हा क्लासवरती यायचो सरांच्या सुद्धा लक्षात आलं, सारडा करिअर पॉइंट वरती सारडा सरांच्या सुद्धा लक्षात आलं की याचं कुठेतरी अभ्यासापासून दुर्लक्ष होत आहे. म्हणून त्यांनी स्पेशली गायडन्स केलं की तू काय करायला हवं आणि कशाला, म्हणजे तू हारून कशाला जात आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं आपण म्हणतो, पण त्याच्यावरती कुठेतरी लक्ष पण दिलं पाहिजे की का बरं म्हणतो. कारण की आधी अपयशच येतो आणि नंतर मग तुम्ही त्या लेवलवरती पोहोचता की नंतर तुम्हाला यश मिळणं सुरू होऊन जातं. सर नेहमी एक गोष्ट बोलायचे की जर का यश तुम्हाला मिळेल तर एकच मिळणार नाही, खूप सारे एकामागे येतील. आणि ती सिच्युएशन सध्या मी एन्जॉय करत आहे. म्हणून जेव्हा तुम्हाला अपयश येते तेव्हा खचून न जाता त्या अपयशातून कुठेतरी मार्ग शोधावाचा असतो. आणि जे पण तुमचे सवंगडी आहेत किंवा फॅमिली आहे ते याच्यासाठी खूप मदत मला पण मिळाली आणि सगळ्यांनाच ते मिळते. मागील 6 महिन्यापासून तू LIC ADO म्हणून कार्यरत आहेस. तसं याच्या मदत कसं आपल्या मनात असते की आपण एकदा कुठेतरी पोस्टिंग भेटली आपल्याला, Yes. आपण थोडंफार सेटल झालेलो आहे, तरी तू दुसरा एक्झाम देत गेला, त्याच्यामध्ये क्लिअर केला किंवा तू सोबत अभ्यास सुद्धा सुरू ठेवला. yes. तर मग असा डिसिजन का घेतला हे आमच्या विद्यार्थ्यांना सांग, म्हणजे तेही त्यांच्या पुढे सुरू ठेवतात अभ्यास वगैरे ना.
ऍक्च्युली जेव्हा मी LIC ऍज अ एडीओ म्हणून जॉईन झालो तेव्हा मी 2 फॉर्म आधीच भरलेले होते. हे 2च फॉर्म भरलेले होते, IBPS POचा आणि RRBचा. तर या 2 फॉर्म भरलेले असल्यामुळे मला असं वाटलं की जर का आपण आपला अभ्यास सुरूच आहे आणि सध्याच नुकतंच जॉईन झालेलो आहे, तर यामध्ये सुद्धा आपण देऊन बघावं. नेमकं जॉईन झाल्यापासून जास्त प्रॅक्टिस सुद्धा झाली नाही आणि जास्त अभ्यास सुद्धा झाला नाही, पण जो तुमचा मेहनतीचा काळ आहे तो मेहनतीचा 2 वर्षाचा काळ कुठेतरी या एक्झाम मध्ये सुद्धा कामी यायला. मॉक टेस्ट मी देत राहिलो आणि त्यामुळं 2024 मध्ये 1 जानेवारीला RRB मध्ये मला विदर्भ कोकण ग्रामीण बँक मिळाली आणि 1 एप्रिलला रिझल्ट लागला. त्याच्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सुद्धा सिलेक्शन झालं ऍज अ PO. मग ड्युटीमध्ये कार्यरत असताना तू टाइम मॅनेज कसा केला? मॉक टेस्ट का असो ना, त्याचं अनालिसिस कधी करावं लागते आपल्याला, मग हे टाइम मॅनेजमेंट वगैरे, कारण की जेव्हा तुम्ही प्रोबेशन पिरियड वगैरे मध्ये असता किंवा तुमचे इनिशियल इयर्स असतात, तुम्हाला खूप मेहनत करावीच लागते. तर मग तू टाइम कसं काय मॅनेज केला तिथे? टाइम मॅनेजमेंटसाठी जे मी आधी पण सांगितलं की जास्त अभ्यास माझा आधीच झालेला होता जॉईनिंगच्या आधी. नंतर मला फक्त मॉक देणे किंवा कधी कधीच मॉक द्यायचो ते पण, कारण की ऑफिसहून आल्यानंतर तुमची मनस्थिती सुद्धा तशी नसते. पण जर का तुमचं गोल निश्चित असलं तर नक्कीच तुमच्या मेहनतीला कुठेतरी मार्ग मिळत जातो. सारडा करिअर पॉइंट बद्दल तुझा अनुभव तू कसा व्यक्त करणार? ऍक्च्युली जेव्हा MBA साठी मी क्लासेस लावले होते, मी आधी पण मेन्शन केलं, तर मला बँकिंग बद्दल काही माहीतच नव्हतं. म्हणजे या फील्डमध्ये सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात आणि आपण जाऊ शकतो, कारण की मी एक BSc ग्रॅज्युएट होतो. आधी ऐकलेलं होतं की BCom जे ग्रॅज्युएट असतात तेच बँकिंग निवडतात, पण असं काही नसते. हे इथं आल्यानंतर समजलं. आणि तेव्हापासूनच सिलेबस समजायसाठी म्हणा की प्रॉपर गायडन्ससाठी म्हणा, सारडा करिअर पॉइंट वरती सगळ्या शिक्षकांनी आणि स्टाफनी सुद्धा खूप जास्त मदत केली. कारण की शिक्षकांचा सुद्धा अनुभव असतो आणि स्टाफचा सुद्धा अनुभवच असतो. जे पण एक्स विद्यार्थी असतात त्यांनी खूप बघितलेले असतात आणि त्याबद्दल पण वेळोवेळी मला सांगत राहिले. जेव्हा पण अपयश आलं तेव्हा पण सांगत राहिले की तुझ्यामध्ये आहे, तू करू शकतो. आणि तेच मला वाटते खूप गरजेचं असतं. बँकिंगच्या विद्यार्थी किंवा इतर जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचे प्रिपरेशन करतायत त्या विद्यार्थ्यांना तू काय सांगू शकतो, की तुला काय मेसेज द्यायचा आहे त्यांना, की हे काहीतरी अपयश आले मधात तर तेव्हा काय नाही करायला पाहिजे, असं काय तुला सांगायचं? ऍक्च्युली स्वतःवरती भरोसा असणं खूप गरजेचं आहे. आजकाल सुद्धा जेव्हा मी एखादा विद्यार्थी मिळाला आणि भेटला तेव्हा विचारतोच, त्यांना सुद्धा तेच सांगणं असते की स्वतःवरती भरोसा. कारण की तुम्ही जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उतरता तेव्हा तुमचा जो टार्गेट आहे ते पोस्ट साठीच असतो, फिल्मसाठी नसतो, मेन्ससाठी नसतो किंवा इंटरव्ह्यू साठी पण नसतो. तिन्ही तुम्हाला परीक्षातून जावं लागतं आणि मग नंतर कुठेतरी पोस्ट तुम्हाला मिळते. तर त्यासाठी स्वतःवरती भरोसा असणं गरजेचं आहे. सोबतच तितकी मेहनत घेण्याची स्वतःची तयारी असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की सुरुवातीला कुठेतरी विद्यार्थी आपला अभ्यास चालू करून देतो आणि नंतर जसं जसं टाइम लोटत जातो तसं तसं त्याची मेहनत कुठेतरी कमी होत जाते. तर ती मेहनत कमी व्हायला नको आणि यश मिळेपर्यंत मात्र थांबायचं नाही. की कुठं ना कुठे या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं. थँक्यू सो मच योगेश.